जय भीम मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसे आहात सर्वजण? खूप छान असाल, खूप मस्त असाल. तर माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही मस्त CSTला जाणार आहोत. म्हणजे उद्या 15 ऑगस्ट आहे, आज 14 ऑगस्ट आहे. तर आज संध्याकाळचे समजा किती वाजले, 5 वाजले, 5:30 अर्धा एक तासात निघणार आहोत आम्ही. तर आम्ही चाललो CSTला चाललो मस्त फिरायला. तर तुम्हाला दाखवतेच मी. पुढं पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही. माझी फॅमिली वगैरे पण आम्ही सगळेच चाललो आहे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही. तर आता आम्ही तयार वगैरे जातो. माझी मिस्टर अजून आले नाही. माझे मिस्टर पण आता जॉबवरून येतील, नंतर मग मस्त आम्ही जाऊ. आता फिनिश करायचा विचार चालू आहे आणि थोडेसे व्हिडिओ वगैरे पण शूट करू. आणि तिकडं ते CSTला आपलं मस्त तिरंगा हे दिसतोय आणि खूप खूप मस्त संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं तिकडचं. तर म्हटलं चला कधीतरी जाऊन यावं आपण, कधीतरी फिरून यावं म्हणून फॅमिलीसोबत चाललो आहे. आणि आमची पूर्ण सगळी फॅमिली चालली. फक्त आणि फक्त सासरे व घरी राहणार आहेत. बाकी सगळंच आम्ही सोबतच तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतीलच. तर तुम्ही ब्लॉग बघा माझा हा पूर्ण. कसा वाटते कसं नाही एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग सगळं आम्ही तयारी वगैरे करतो, मी आणि माझा मुलगा. आम्ही याच्यामध्ये ना ते हे आणलंय, मला दाखवते. हे जे मी केसांना लावणार आहे इथं, आणि हे माझ्या मिस्टरांच्या हातात आणलंय मी. आणि हे इथं मी लावणार, ड्रेसला मी लावणार आहे. आणि त्यानंतर मी लावणार आहे इथं. आणि हे माझ्या मुलाच्या हातात छोटंसं आय लव्ह माय इंडिया. सॉरी उलटं दिसतंय का? सॉरी असं आहे वाटतं. नाही असं आहे, असं द्यावर. तर आय लव्ह माय इंडिया. तर चला मस्त तयारी वगैरे झाली. आता बघा ब्लॉग चालू आहे. आणि माझे मिस्टर पण आले कामावरून. तुम्हाला बोलली की येणार आहेत म्हणून. साधी सिंपलच तयारी केली मी. हे बघा कोणाची लिहून दे होय. मोठ्या पप्पाची जाय लिहून दे होय. चित्रमध्ये आपण सगळं येतं ना त्याच्यात. आणि निघालेला आहोत. तर मी बोलली होती तुम्हाला माझी फॅमिली आहे, पण नाही, सॉरी माझी फॅमिली नाही आली. आणि येत पण नाही ते, कारण त्यांना आवडत नाही आणि आवड पण नाही, त्याच्यासाठी ते नाही येत. तर चालत आहे आता. खूप संध्याकाळ पण झाली ना त्याच्यानंतर. तर चला. ये दुनिया ऐसा भारत देश है मेरा, ऐसा भारत देश. अजिबा आटे काढा ना, अजिबा फोटो नाही. बा आटून काढा, आटून तटून तिकडचा भारी निघणार.
गेट ऑफ इंडियाला नाही जात कारण की खूप वेळ झाला आहे आणि माझा छोटा बाबू पण आहे घरी. त्यासाठी आम्ही गेट ऑफ इंडियाला नाही जात. तर इथून आम्ही घरी जाऊ. खूप लेट झाला आम्हाला आणि इथून पण आम्हाला खूप लांब जावं लागते ना तिथं. चला आता म्हणून आम्ही जातो. चाललो आहे घरी. आता इथून आम्ही ट्रेन पकडणार आहोत CST मधून. हे CST मधलं आतमधलं स्टेशन आहे बघा. जे व्हिडिओ काढले ते बाहेरचं होतं. आता कुठं आहे ठाणे? नाही ना आता नाही खाणार. लय टाईम होतं. चला घरी डायरेक्ट. ते वडापाव खायला मी ठाणे स्टेशनवर आलो. तर आम्हाला ठाणे स्टेशनवर यायला सुद्धा 10:30 झाले. अजून आम्ही घरी पण गेलो नाही. आम्हाला इथून ट्रेन पकडायची आहे पनवेल, वाशी, नेरूळ कोणची पण. आता माझ्या मुलाला भूक लागली ना तर त्याला आम्ही खायला घेऊन चाललो. त्याला काहीतरी खाऊ घालतो आणि मग घरी जाऊ. बघा एवढा टाईम होतो तरी पण आम्ही तिकडे गेलो नाही अजून. त्याला विचारा काय पाहिजे खायला तर खाऊ घाला त्याला. त्याने तिकडं खाल्लं नाही काय, तिकडे घेतलं नाही. इकडं भेळ घेतली. आम्ही आलोय आमच्या रबाली स्टेशनला. इथून चाललोय आता आम्ही घरी. तिथं घेतलंच नाही याला खायला. रस्त्याने एक भेल घेतली तिथं स्टेशनवर. त्याने ते भेल खाल्ली. आता घेऊ काहीतरी त्याला खायला. निंबूची भेल दिली त्याला. आता आम्ही चाललोय. पहिला नाही घरी नाही. पहिला मी आता जातोय आम्ही माझ्या मम्मीच्या घरी. बाबूला घेऊन येऊ मी एकटी. मग रात्रीची एकटी म्हणता तुम्ही. रात्रीची एकटी बाबूला घेऊन ये. मग मम्मी घरी कोणी आहे का येणार तर? माझ्या पोराला माझ्या मम्मीकडे ठेवलंय. आम्ही CSTला गेलो होतो थोडं व्हिडिओ शूट करायला. तर माझा नवरा म्हणते तू जाय एकटी पोराला घेऊन ये. आता रात्रीचे 11 वाजले. पण आमच्या इकडचा रस्ता तुम्ही बघत असता ना माझ्या व्हिडिओमध्ये कसा आहे. तर कुठे थांबता तुम्ही? ठीक आहे चालेल. माझ्या मम्मीकडे ठेवलं आणि आम्ही CSTला गेलो व्हिडिओ वगैरे शूट करायला. तर आता मी बोलते त्यांना की चला माझ्या आपल्या बाबूला घेऊ आणि घरी जाऊ आपण. मम्मीचं घर रस्त्यात येते. तर नाही बोलतात तू एकटी जाय आणि पोराला घेऊन ये. मी नाही येत असं असतं. आणि त्यांच्या आपण बोललो की पोराला चला आपण घेऊन येऊ तर माणसाचा जिवार येते. असा माणूस आहे. गोड दिसते माणूस सगळ्याला. येत नाही का मग तुम्ही? रोडवर कुठे थांबता? या दुड्डे तिथं आणलं की मम्मीचं घर कुठे आहे? आता काय एवढा उजेड आहे ना. असं का? व्हिडिओ टाकणारच ना मी. हा तर ब्लॉग तर पहिले टाकणारच टाकणारच मी. माणसाला दिसायला पाहिजे. लोकायला दिसायला पाहिजे माणसाची. रातच्या 11 12 वाजता येत जाऊ का मी घरी? काही बी बोलता. असा नवरा असतो. एवढे आम्ही फिरलो व्हिडिओ शूट झाले. घरी येताना असं कर असा नवरा आहे. सगळ्याला माझा नवरा चांगला दिसते. मलाच माहिती आहे माझा नवरा कसा आहे. तर काय करायला लागते आयुष्याला दिलाय ते घ्यायचं सांभाळून. चला आता चालली पोराला आणायला जाते. आता मी एकटी. माझं पोरगा आहे ना म्हणून मी गेली आणि पोराला घेऊन आले. हा माझा छोटा मुलगा आहे.
याला मी माझ्या मम्मीपाशी ठेवलं होतं तिथं. माझ्या मम्मीचं जरा त्याला घेऊन आली आता. आणि माझे राईस घेतात हे बघा. तिथं राईसचं दुकान आहे ना, तिथं ते राईस घेतात हे बघा. इथं बसली आहे मी. आता मुलाला आम्ही घरी घेऊन जातो. मनसा सासूबाई सांभाळत नाही का? हाय का नाही का तुझी सासू सासरे आहेत? सासू पण आहे, सासरा पण आहे, पण सासूबाईला एवढा टाईम नसते ना. आता ते त्यांच्यानी होत नाहीत जास्त मुलं बघणं. या मुलांचं सगळंच करावं लागते. हाग मूत, जेवण, खाणं पिणं, पाजणं, दूध म्हणजे दूध नाही पेत, बारीक चिर असं काही गोष्टी आहेत जे मुलाच्या छोट्या मुलगा त्रास देतो. नाही होत त्यांच्याच्याने, आता नाही सांभाळू शकत ते. तर मग कधीतरी आपण कुठे असं अर्ध्या एक तासासाठी गेलं तर मी ठेवते त्यांच्यापाशी. पण असं मला जास्त वेळ लागला तर मग नाही ठेवू शकत. मग बघावं लागते. मग मम्मी पण माझी जॉब करते, कामाला जाते, तिला घरी ठेवलं आणि मग माझ्या मम्मीला मी घरी ठेवलं. बोलली तू आज सुट्टी मार आणि माझ्या मुलाला बघ, मी थोडी व्हिडिओ शूट करून येते. तर असे माझे छोटे मुलं आहेत म्हणून माझे व्हिडिओ शूट होत नाहीत जास्त. आणि मग तिच्यापाशी ठेवला, मग मी गेली. आता ते राईस वगैरे घेऊन झाला की मग आम्ही घरी जाऊ, जेवण करू आणि झोपू. आता घरी गेल्यावर तर काही ना काही असणारच इंटरेस्टिंग. आले राईस घेऊन, आता विचारणार की किती राईस घेतला, कोणाला घेतलाय. तो पोरगा बघा कसा बोलते, बोलणार माझ्यासाठी घेतला असं बोलणार. तिथं बसली आहे मी, मुलाला घेऊन आली त्यांच्यापाशी. आणला का राईस? आणला का रे? कोणाला आणला? कोणासाठी आणला? मला. तुला आणला, मला नाही आणला. नाही. नाही, मी पहिलाच बोलली होती तर त्याच्यासाठीच आणला. चला रुद्रा, चला घ्यायला. नाही घेतात घेता ना, घेता थोडेफार घेता, जास्त नाही. नाही घेता. लय मयाच आहे बाई मानवरा. चला मग आता चाललो आम्ही घरी.